सांगली तासगाव रस्त्यावर असणारे कवठे एकंद हे गाव आहे. या गावामध्ये तांबोळी कुटुंबीय राहते. या कुटुंबातील भाऊ एकमेकांच्या शेजारी शेजारीच पण स्वतंत्र राहतात. या कुटुंबातील मिरासो बाबू तांबोळी हे 62 वर्षाचे गृहस्थ रागीट स्वभावाचे आहेत. रागाच्या भरात ते आपला भाऊ उस्मान गनी याला बडबडायचे. मिरासो आणि उस्मान गनी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असत. त्यावेळी मिरासो यांची बडबड जास्त असायची. एकमेकांचे भाऊच असल्याने या दोघांना त्याबद्दल काही वाटत नव्हते. आपला भाऊच आहे तो बडबडणारच आहे असे म्हणत उस्मान गनी भावाकडे दुर्लक्ष करायचे. पण याचा राग मात्र उस्मान गनी याचा मुलगा सुबहान याला येत असे. आपल्या वडिलांना आपला चुलता का बडबडतो असे त्याला वाटत असे. मिरासो हे बडबड करू लागले की सुबहान हा त्याबद्दल त्यांना जाब विचारायचा. गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025चा दिवस. सुबहान त्या दिवशी घरीच होता. चुलते मिरासो देखील घरीच होते. मिरासो हे भावाला रागाच्या भरात काहीतरी बडबडत होते. हे सुबहान याने पाहिले. त्याला राग आला आणि त्याने याबाबत चुलत्याला जाब विचारला. यातून वाद झाला. सुबहान हा तर चिडलेलाच होता. त्याने रागाच्या भरात मिरासो याच्या डोक्यात चिनी मातीची बरणी घातली. त्यामुळे मिरासो यांना डोक्यात जखम झाली. इतकेच नव्हे तर सुबहान याने मिरासो यांना जिन्यावरून ढकलून दिले. आधीच डोक्यात बरणी घातल्याने त्यांना जखम झाली होती. त्यातच जिन्यावरून ढकलल्याने ते आणखीनच घायाळ झाले. त्यांची अवस्था पाहून सुबहान याने इतरांच्या मदतीने दवाखान्यात आणले. दवाखान्यात डॉक्टरांना मिरासो हे जिन्यावरून पडल्याने जखमी झाले आहेत असे सांगितले. पण ही जखम इतकी खोलवर होती की मिरासो हे उपचारापूर्वीच मयत झाले. कायद्यानुसार या घटनेची माहिती हॉस्पिटलमधील वैद्यकीय सूत्रांनी तासगाव येथील ठाण्यात दिली आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडत मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले की मिरासो यांचा मृत्यू जखमेमुळे झाला आहे आणि या जखमा मारहाणीमुळे झाल्या आहेत. पोलिसांना समजून येत नव्हते की हा मृत्यू नेमका कसा आणि का झाला. थोड्याच वेळात पोलिसांना गोपनीय माहिती मिळते की कवठे एकंद येथील मिरासो व पुतण्या सुबहान यांच्यामध्ये कायम वादावादी होत असे. त्या वादातून सुबहान याने चिनी मातीची बरणी चुलतेच्या डोक्यात घालून जिन्यावरून ढकलून दिले आहे. तासगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सुबहान या चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला घटनेबाबत विचारले असता सुरुवातीला आपण त्यातला नाही असा पवित्रा त्याने घेतला. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिरासो याच्या मृत्यूस सुबहान हाच जबाबदार आहे हे समजले होते. त्याला चौकशीच्या फेऱ्यात घेतल्यानंतर प्रश्नाच्या भडीमारापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि शेवटी त्याने खुनाची कबुली दिली. मयत मिरासो आणि त्याचा भाऊ उस्मान गनी यांच्यामध्ये किरकोळ वाद होत असत. या वादात सुबहान याने नाक खुपसले आणि रागाच्या भरात माझ्या बापास तू बोलणारा कोण असे म्हणत चुलता मिरासो याच्या डोक्यात चिनी मातीची बरणी घातली आणि त्याला जिन्यावरून ढकलून दिले. दवाखान्यात दाखल करताना मात्र आपले चुलते मिरासो हे जिन्यावरून घसरून पडले आहेत असे सांगितले. वैद्यकीय अहवाल आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुबहान याला अटक करून गजाआड केले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.